नमस्कार, मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 758854536308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आज आपण सरळ व्याज हा घटकावरील प्रश्न अभ्यासणार आहोत. त्यातील सरळ व्याज या घटकावरील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पाहूया. पहा, दर साल, दर शेकडा, कोणत्या दराने कोणत्याही रकमेची सरळ व्याजाने आठ वर्षात दाम दुप्पट होते. पहा, प्रश्न काय आहे आपल्याला. दर साल, दर शेकडा, कोणत्या दराने, दर दिलाय काही तर नाही, कोणतीही रक्कम असेल तर 8 वर्षात ती दाम दुप्पट होते. किंवा कोणत्याही म्हणण्यापेक्षा एका रकमेची करा. एका रकमेची दर साल, दर शेकडा, कोणत्या दराने एका रकमेची सरळ व्याजाने 8 वर्षात दाम दुप्पट होते. दाम दुप्पट होणे म्हणजे काय होणे, मुद्दल जेवढा आहे तेवढंच व्याज होणे. बरोबर आहे. त्याला आपण दाम दुप्पट असे म्हणतो. मग त्याचं दाम दुप्पट, दाम तिप्पट असे जर आले तर आपल्याला काय, दर किंवा त्याचं वर्ष काढा म्हणतात, मुदत काढा म्हणतात. मग इथं दर काढा म्हणले तर त्याचं सूत्र काय माहीत आहे का, 100 गुणिले पट वजा 1 भागिले हे काय दिले, 8 वर्ष मुदत दिले. जे दिले ते भागिले येते. एक ह्या दोन्हीपैकी एक काढा म्हणते, एक दिलेला असते. दर काढा म्हणलं तर मुदत दिलेली असते, मुदत काढा म्हणलं तर दर दिले असते. मग आता हे काय आहे, 100 गुणिले किती पट, दुप्पट, 2 वजा 1 भागिले किती, 8. 100 गुणिले 2 मधून 1 गेले, 1 भागिले 8. 8 भाग झाला, 8 1 8, 8 1 8, 2 उरले 20 झाले. 8 दुनी 16, 4 उरले, दशांश दिला 40, 8 पंचे 40 म्हणजे 12.5 या दराने टक्के. दर किती आहे त्याचा, 12.5 एवढा त्याचा दर असेल. आलं का लक्षात. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न, एका रकमेची दशादशे एका रकमेची दशादशे 10.1/2 दराने 4 वर्षाची रास 3,550 रुपये आहे. 3,550 रुपये आहे. तर प्रत्यक्ष मुद्दल किती, प्रत्यक्ष मुद्दल किती. पहा काय आहे, एका रकमेची दशादशे 10.1/2. इथं काय दिलंय, दर दिलाय 10.1/2 म्हणजे 10.5 म्हणजे 10.5. हा काय आहे, दर आहे. आणि मुदत किती दिली आहे इथं, 4 वर्षाची. रास किती दिली आहे, 3,550 रुपये रास आहे. आता आपल्याला या ठिकाणी त्याची काय म्हणले, मुद्दल काढा म्हणले. मग आता आपल्याला जर मुद्दल काढायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल,
या ठिकाणी आपल्याला काय त्याचं व्याज बी दिलं नाही ना. त्याचं आपल्याला राशीचं सूत्र काय आहे, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, हे रासचं सूत्र आहे. आता आपल्याला इथे एक रास दिले, तिन्हीपैकी दोन गोष्टी द्यायला पाहिजे ना. मुद्दल पण दिलेलं नाही आणि व्याज पण दिलेलं नाही. मुद्दल पण दिलेलं नाही आणि व्याज पण दिले नाही. आपल्याला 4 वर्षाची रास काय दिली आहे इथं, 3,550 रुपये त्याची रास दिली आहे, बरोबर आहे. मग आता 4 वर्षाची रास जर आपल्याला जर काढायचा असेल तर आता आपल्याला काय करायचे, ह्या दोन गोष्टी पैकी एक दिला असतं तर आपल्याला दुसरी काढता आलं असतं. मग काय करूया, अशा प्रश्नामध्ये काय करायचं, समजा मुद्दल बरोबर 100 रुपये. आता हे 100 रुपये मुद्दल आहे, त्याचं सरळ व्याज काढू आपण. हे सरळ व्याज म गुणिले द गुणिले क भागिले 100. ह्या सूत्रामध्ये किमती ठेवा. मुद्दल किती आहे, 100. दर किती आहे, 10.5, बरोबर आहे. गुणिले काळ किती वर्षाचा आहे, 4 वर्षाचा आहे, भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, ह्याचा गुणाकार करा. 4 पंचे 20ला हे 20 आणि 4 एक 4, एक अंक सोडून दशांश, म्हणजे हे काय झालं, 42 रुपये ह्याचं व्याज आलं. मग आता ह्याची रास काढा, 100 रुपये मुद्दलाची रास काढा. हे 100 रुपये मुद्दल अधिक 42 रुपये व्याज म्हणजे 142 रुपये ह्याची काय आली, रास आलं. तर मग आता काय करायचं, ह्याचं त्रैराशिक मांडणी करायची. हे 142 रुपये रास कशाची आहे, कोणत्या मुद्दलाची आहे, हे 100 रुपये. मग हे 100 रुपये मुद्दल असताना रास किती आली, 142. तर या ठिकाणी आपल्याला रास किती दिले आहे, 3,550 रुपये रास असताना मुद्दल किती. मग हे 3,550 गुणिले 100 भागिले 142 भागिले 142. मग आता 3,550 गुणिले 100 भागिले 142. आता भाग घाला, 2 सती 14, 2 एक 2, इथं भाग घातला 50 आलं. आता हे 71च्या पाड्यात येते का बघा, 71 पाच्या 355 येते का बघा. 5 जर गुणले 71ला 5 एक 5, 5 7 35, हे 5 झालं. मग काय आलं इथं, 50 गुणिले 50, 50 गुणिले 50 म्हणजे 50चा वर्ग, 2,500 रुपये त्याची काय आहे, मुद्दल आहे. असा प्रश्न जर आला तर अशा पद्धतीने सोडवायचा. 100 रुपये मुद्दल धरायची त्याची आणि अशा पद्धतीने तो प्रश्न आपण सोडवायचा. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, दसा दसे 8 दराने, दसे 8 दराने काही मुद्दलाचे, इथं पहा मुद्दल दिली, काही मुद्दलाचे 3 महिन्याचे सरळ व्याज, 3 महिन्याचे सरळ व्याज 2,400 रुपये मिळाले तर मुद्दल किती. पहा, जसा जसे 8 दराने, काही मुद्दलाचे माहीत नाही, मुद्दल माहीत नाही. इथं मुदत दिली 3 महिन्याची आणि आपल्याला दर साल दर शेकडा म्हणजे एका वर्षाचा दर दिला आहे, पण इथं 3 महिने मुदत दिली आहे. जर महिने दिले तर काय करायचं पहा, सरळ व्याज बरोबर म्हणजे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवा. सरळ व्याज किती दिले, 2,400, हे 2,400. मुद्दल दिले का नाही, मुद्दल काढायचे.
मुद्दल जशास तसं कधी काढायचे जशाल तसं ठेवा. दर किती दिले 8 गुणिले काळ किती दिले आता 3 महिने दिले. मग ह्याला वर्षात रूपांतर करायचं म्हणजे 12ने भागावं लागेल आपल्याला, कारण की इथं दर वार्षिक आकारणी आहे, व्याजाची आकारणी कशी आहे वर्षाची आहे. मग ह्याला 12ने भागायचे म्हणजे काय करू, हे 3 भागिले 12 आणि हे आपलं सूत्रातलं 100 जशास तसं. मग काय काय होईल आता इथं 3 1 3 3 चौक 12 4 1 4 4 2 8 2 इकडं भागलं इथं आलं 50. मग काय होईल हे 2400 हे 50 इकडे येऊन गुणिले होईल आणि पुढे इथं काय राहिलं मुद्दल राहिलं. तर 24चा आणि 5चा गुणाकार करा. 24 पंचे 120चे हे 2 शून्य आणि इथला 1 शून्य ठेवा. हे काय झालं मुद्दल किती आलं 1,20,000 मुद्दल येते. 1,20,000 मुद्दल येते. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. दशादशे काही दराने दशादशे काही दराने 4,000 रुपयाचे 4 वर्षात 1,360 रुपये व्याज मिळाले तर व्याजाचा दर किती? पहा या ठिकाणी काही दराने म्हणजे दर काढायचे. त्याचं काय दिले व्याज दिले, मुदत दिले आणि मुद्दल दिले. मग हे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. सरळ व्याज किती दिले 1360 1,360. मुद्दल किती दिले 4,000. दर म्हणजे काही दराने दर दिलेला नाही. काळ किती आहे 4 वर्षाची भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आता काय राहिलं 40 गुणिले 4 1,360 आता हे 40 4 चूक 16 हे 160 इकडे येऊन भागिले झालं. 160 इकडे येऊन काय झालं भागिले झालं. हे 40 गुणिले 4 हे शून्य कटला, हे शून्य कटला. 16 1 16 16 2 32 16 3 41 16 चौक 64 16 पंचे 80 16 सकी 96 16 सत्तम 12 दोषे 16 8 28 16 9 14 16 8 28 128 8 उरले. दशांश दिला 16 पंचे 80. दर काय आला हो 8.5%. दर काय आला 8.5% दर येते. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांनी लिहून घेत. चला चुकले त्यांनी लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. पुढचा प्रश्न काय पहा. अनिलने एका बँकेतून 10,000 रुपये 4 वर्षासाठी व्याजाने घेतले. त्याला मुदतीनंतर 15,000 रुपये भरून कर्जमुक्त व्हावे लागेल तर व्याजाचा दर किती? पहा प्रश्न सोपा आहे. प्रश्नामध्ये काय काय दिले पहा. अगोदर डाटा काय पहा. त्याचा डाटा काय एका बँकेतून 10,000 रुपये म्हणजे हे काय आहे मुद्दल आहे. 4 वर्षासाठी हे काय आहे काळ आहे.
बरोबर आहे. आणि मुदतीनंतर 15,000 रुपये म्हणजे ही काय आहे, 15,000 ही रास आहे. तर व्याजाचा दर किती? तर पहा, अगोदर आपण काय करू, व्याज काढू. इथं रास दिले, रास बरोबर म्हणजे ही मुद्दल आणि व्याज मिळून 15,000 दिले म्हणजे ही रास आहे. मग मुद्दल अधिक व्याज, तर रास किती दिले आहे, 15,000 बरोबर. मुद्दल किती आहे, 10,000 अधिक व्याज माहिती आहे का नाही. मग आता हे व्याज बरोबर काय येईल, 15,000 वजा 10,000 म्हणजेच काय आलं, व्याज 5,000 रुपये व्याज आलं. व्याज मिळालं आपल्याला. आता व्याज मिळाल्यावर त्याचा दर काढा. व्याज मिळाल्यावर तुम्हाला दर काढता येते, बरोबर आहे. मग हे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. सूत्रामध्ये किमती ठेवा. सरळ व्याज किती मिळाले, 5,000 बरोबर. मुद्दल आहे 10,000 गुणिले दर माहिती नाही, काळ आहे 4 वर्षाचा, भागिले 100 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. काय राहिलं आता इथं, 500 5,000 हे भागिले 100 गुणिले 4 बरोबर दर. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 4 भाग घाला, 4 एक 4, 4 एक 4, एक उरला 10 झाले. 4 दुनी 8, 10 मधून 8 गेले, 2 उरले, 20 झाले, 4 25. मग दर काय आला, 12.5% दर आला म्हणजे 12.5% एवढा दर असेल. दर काय असेल, 12.5% एवढा दर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पहा, थोडासा वेगळा प्रश्न पाहू आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काय दिले इथं, 5,000 रुपयाची सरळ व्याजाने 4 वर्षाची रास व 7 वर्षाची रास यातील फरक 1,050 रुपये असेल तर व्याजाचा दर किती? पहा, या ठिकाणी काय आहे पहा, काय दिले आपल्याला. या ठिकाणी एक 5,000 रुपये मुद्दल दिले, 4 वर्षाची रास आणि 7 वर्षाची रास यातील फरक दिले 1,050. म्हणजे ही 7 वर्षाची रास वजा 4 वर्षाची रास, या दोन्ही राशीची जर वजाबाकी केली तर हे 3 वर्षाचे व्याज मिळते आपल्याला. 7 मधून 4 गेले 3 वर्षाचे व्याज मिळते. 2 राशीची वजाबाकी केली तर आपल्याला शिल्लक काय राहते, व्याज मिळते. किती, या 7 मधून 4 गेली 3 म्हणजे तुम्हाला इथं मुदत किती मिळाली आहे, मुदत बरोबर 3 वर्ष मिळाले आहे, बरोबर आहे. मग आता सरळ व्याज बरोबर आपल्याला दर काढा म्हणले त्यानं. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. मग सरळ व्याज किती आलं इथं, हे 1,000. 3 वर्षाचं व्याज किती आहे, हे 1,050. हे 1,050 हे व्याज. मुद्दल किती आहे, 5,000 रुपये गुणिले दर माहीत आहे का नाही, गुणिले काळ किती, 3 वर्षाचं आहे हे व्याज 3 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. हे 1,050 भागिले हे 50 गुणिले 3 म्हणजे 150 बरोबर काय राहते, फक्त दर राहते. हे शून्य कटला, हे शून्य कटला. 15 1 15, 15 ते 5 वर्षे. दर बरोबर 7% हे उत्तर येते. काय ते उत्तर, 7% एवढं उत्तर येते. आलं, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला.
लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पहा पुढचा प्रश्न काय आहे. एका रकमेची सरळ व्याजाने एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास व 7 वर्षाची रास यातील फरक एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास, इथं रास दिले 4200 व हे डबल प्रश्न होऊ लागला तर तेच, व 5 वर्षाची रास 5400 रुपये होते तर मुद्दल किती? पहा प्रश्न सोपा आहे, प्रश्न अवघड नाही. आपल्याला या ठिकाणी काय विचारले, मुद्दल किती. तर पहा काय करायचं माहिती आहे का, आपल्याला इथे 2 राशी दिले. एक 3 वर्षाची रास दिली 4200 आणि 5 वर्षाची रास दिले. मग ही 5 वर्षाची रास बरोबर 5400 रुपये. त्यानंतर 3 वर्षाची रास बरोबर 4200 रुपये. वजाबाकी करा. 5 मधून 3 गेले 2 वर्षाची. आता हे 2 राशी वजा केलं तर 2 वर्षाचं व्याज शिल्लक राहते. 2 वर्षाचे व्याज किती राहते की 400तून 200 गेले 200, 5 मधून 1 गेला 4, 1200 रुपये. आता इथं आपल्याला तुम्हाला मुदल मिळाली 2 वर्ष, मुदत मिळाली 2 वर्षे, व्याज मिळाले. हे काय आहे 2 वर्षाचं व्याज आहे, व्याज मिळाले. मग आता पहा सरळ व्याज बरोबर आता तर मुद्दल किती म्हणते. आता काय करा माहिती आहे का, आपल्याला इथं काय काढायचे, मुद्दल काढायचे. मग आता तुम्हाला इथं 2 वर्षाचं व्याज मिळाले. किती? 2 वर्षाचं व्याज. मग 2 वर्षाचे व्याज बरोबर 1200 रुपये. तर तुम्ही ह्या 5 वर्षाचं काढा किंवा 3 वर्षाचं काढा. 5 वर्षाचं काढा. 5 वर्षाचे व्याज बरोबर किती? 5 गुणिले 1200 भागिले 2, 2 न भागलं तर इथं 600 येते. 6 पंचे 30, 3000 रुपये. काय झालं, 5 वर्षाचं व्याज आहे. 3000 काय आहे, 5 वर्षाचे व्याज. मग आता आपल्याला इथं 5 वर्षाची रास माहीत आहे दादा. मग रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. रास किती आहे 5400. तर मुद्दल माहिती आहे का, नाही. मुद्दल काढायचे, मुद्दल माहीत नाही. अधिक व्याज किती आहे दादा, व्याज आपल्याला 3000 रुपये मिळाले. मग हे 5400 जागाने मग इथं लिहितो, वजा 3000, वजाबाकी करा 0, 4, 5 म्हणून 3, हे 2400 रुपये काय आहे, मुद्दल आहे. 2400 रुपये काय आहे, तर मुद्दल आहे. आलं की लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पहा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, दशादशे 8 दराने
दशादशे आठ दराने काही मुद्दलाचे तिप्पट होण्यासाठी म्हणजे मुद्दल तिप्पट होण्यासाठी मुद्दल तिप्पट होण्यासाठी किती कालावधी लागेल? किती कालावधी लागेल म्हणजे आपल्याला इथं काय किती कालावधी लागेल म्हणजे मुदत किती वर्ष पैसे ठेवावे लागतील, एक रक्कम किती वर्ष ठेवल्याच्या नंतर 8% दराने किती वर्ष ठेवल्याच्या नंतर तिप्पट होते. मग पहा आपल्याला काय म्हणले कालावधी म्हणजे आपल्याला काढा काय म्हणले मुदत काढा म्हणले मुदत बरोबर हे पटीचा प्रश्न आहे. तिप्पट पट हे 100 गुणिले पट वजा 1 भागिले काय दिले दर दिले हे दर हे 100 गुणिले कंसात 3 तिप्पट गुण तिप्पट 3 वजा 1 भागिले दर किती आहे 8. मग हे 100 गुणिले 3 मधून 1 गेलं 2 2 भागिले 8 बे 1 बे बे चौक 8 4 न जर भागलं तर 4 दुने 8 2 उरले 4 25 25 वर्षे एवढा कालावधी लागेल. किती लागेल? 25 वर्षाचा कालावधी लागेल. आलं का लक्षात? किती 25 वर्षाचा कालावधी लागेल. पुढचा प्रश्न घेऊ आपण. काही मुद्दलाचे सरळ व्याजाने सरळ व्याजाने 6 वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दर किती असावा? व्याजाचा दर किती असावा? तर काही मुद्दलाचे सरळ व्याजाने 6 वर्षात दाम दुप्पट वर्ष दिले आणि दाम दुप्पट दिले तर दर काढा म्हणले. मग दर बरोबर 100 गुणिले पट वजा 1 भागिले मुदत 6 वर्षाची दिले हे 100 गुणिले किती दुप्पट 2 वजा 1 भागिले मुदत किती 6 वर्षाची आहे. मग हे 100 गुणिले 1 भागिले 6 6 न भागाला 6 1 6 4 उरले 40 झाले 6 6 36 6 7 42 जास्त होते 6 6 36 परत 40 मधून 36 गेले 4 उरले 40 झाले 6 6 36 म्हणजे 16.6% एवढा दर असावा. दर किती असावा? 16.6% एवढा दर असावा. आलं का लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्या काय आहे? पुढचा प्रश्न दशादशे 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात 13,000 रुपये रास होते. किती होते? 13,000 रुपये रास होते. 13,000 रुपये रास होते. तर त्याच दराने पहा काय म्हणते त्याच रकमेची रास किती वर्षात 15,000 रुपये होईल? किती वर्षात 15,000 रुपये होईल? पहा प्रश्न काय म्हणतोय 10 दराने 10,000 मुद्दलाचे 3 वर्षात 13,000 रुपये रास होते. 3 वर्षात किती होते?
13,000 रुपये रास होते. मग आता 3 वर्षाचं व्याज किती आहे इथं? 10 मुद्दलामधून राशीमधून मुद्दल वजा करा. 3,000 रुपये त्याचं व्याज आहे. मग त्याच दराने अगोदर काय करायचं, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. रास किती दिले? 13,000 रुपये दिले, बरोबर मुद्दल किती दिले? 10,000 दिले, अधिक त्याचं व्याज. मग हे व्याज बरोबर 13,000मधून हे 10,000 इकडं आलं, वजा झालं, 10,000 तिकडे जाऊन वजा झालं. मग व्याज किती आलं? 3,000 रुपये व्याज आलं. व्याज किती आलं? 3,000 रुपये व्याज आलं. आलं का लक्षात? मग आता हे 3,000 रुपये व्याज आपल्याला काय करायचे पुढं? पहा आता, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. हे सरळ व्याज आहे 3,000, बरोबर. त्याच दराने दर तेच, दर किती आहे? 10. तर ते मुद्दल काढायचे आपल्याला, मुद्दल गुणिले दर किती आहे? 10 गुणिले, आता इथं मुद्दल तर माहिती आहे की आपल्याला, हो, त्याच रकमेची म्हणजे रक्कम किती आहे? 10,000 गुणिले दर 10 किती वर्षात? मुदत माहिती नाही आपल्याला. मुदत माहिती आहे का? नाही. मग भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, काय राहिलं इकडे? 3,000. हे 100 गुणिले 10 म्हणजे 1,000, बरोबर काय राहिलं? मुदत. हे 3 शून्य कटले, 3 कटले, 3 वर्ष. 3 वर्ष येते उत्तर. काय आहे? किती वर्ष लागतील? 3 वर्ष लागतील. सॉरी, 3 वर्ष लागणार नाही. आपल्याला इथे किती दिले? किती वर्षात? 15,000 रुपये रास. मग हे 15,000 वजा 10,000 हे झाले 5,000. मग इथं हे 5,000 येईल. मग हे काय होईल? 5,000 भागिले 1,000 बरोबर मुदत. बरोबर मुदत. हे कटले, हे कटले, काय येईल? 5 वर्ष मुदत येईल. 5 वर्ष उत्तर येते. उत्तर काय येते? 5 वर्ष एवढं उत्तर येतं. आलं? चला, या ठिकाणी थांबू. थोडंसं पटपटताणी असल्यामुळे शाळा लवकर आहेत. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय. See you next period. Have a nice day. Like, share and subscribe.